गेली 50 ते 55 वर्ष आपण या स्पर्धेचा इतिहास काय ऐकत आलो आणि गेली कित्येक वर्ष या मैदानावर आपण ही स्पर्धा श्री सतीश्वर क्रीडा मंडळ भंडारवाडा यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असतो या स्पर्धेचा आनंद घेत असतो। एक मुरुड तालुक्याची मानाची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं अशी ही स्पर्धा। या स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे। अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी हा सामना आपण मैदानावरती पाहतो। योगेश मुगळे चढाई करते। पुढील संघासाठी देखील आपण दोन संघांना पहिला पुकार दिलाय। त्या दोनही संघांनी पुढील सामना खेळण्यासाठी तयारी करायची आहे। आता मात्र एक छान वातावरण आणि ही स्पर्धा देखील हळूहळू आपल्या खेळानं रंगत चाललेली आहे। एक एक टप्पा आपण या स्पर्धेचा आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न करतो। एक गुण देखील मिळाला। अंकेश भाईदे चढाई करतो वागेश्वर रोड या संघाच्या प्रांगणामध्ये 8 नंबरची जर्सी त्यानं परिधान केलेली आहे। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेसाठी एक छान वातावरण या मैदानावरती तयार झालेलं आपण पाहतोय। अगदी मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहतो की कबड्डीचा चाहता वर्ग खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळ्यांनाच लागलेला असतो आणि हा खेळ कबड्डीचा जो मैदानावरती असतो आपण सर्वांना या ठिकाणी मैदानावरती घेऊन पोचला आहे। जशी जशी टेक्नॉलॉजी पुढे चालू आहे तसा तसा खेळ देखील बदलत चाललेला आहे। मातीवरचा खेळ आपण पाहिलं की मॅटवर येऊन थांबलेला आहे आणि प्रो कबड्डीच्या माध्यमातून प्रत्येक गावातला खेळाडू आपण अपेक्षेने नक्कीच त्याच्याकडे खेळून पाहतो की आपल्या तालुक्यातला आपल्या गावातला किंवा आपल्या जिल्ह्यातला खेळाडू देखील प्रो कबड्डीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी अशा पद्धतीच्या स्पर्धा राबवल्या जातात। ते मात्र मैदानावरती सादर करता येते आणि ते कलावरांना वाढ देण्यासाठी अशा प्रकारच्या भगवान मैदानावरती वेळेला योगेश मुगळेची चढाई आपण पाहतो। 7 नंबरची जास्त परिणाम केलेला योगेश जय हनुमान खानापुरी संघाचा एक जबरदस्त चढाई करतो। जशी खूप खोलवर चढाई आपण पाहिली त्याच्यामध्ये त्याची पकड देखील झाली। एक सांगितलं रोज या पकडावरून पाहायला मिळाला रोज ठरवले तो चढाई आपण पाहतो। त्याच्यासाठी 417 मैदानावरती पाहायला मिळतं। त्याच्यानंतरचा सामना असेल भागीर स्पोर्ट्स रोहा वर्सेस दर्यावरती नागा बंदर या दोन संघांना आपण पहिला पुकार दिलेला आहे, फर्स्ट पॉईंट दिलेला आहे। त्या दोनही संघांना विनंती असणार आहे की आपण आपले संघ पुढील सामना खेळण्याच्या दृष्टिकोनाने आपण तयारीत राहायचं आहे। एक चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी खेळण्याचं संधी मिळालं श्री सतेश्वर क्रीडा मंडळ भंडारवाडा यांच्या वतीनं खूप चांगली तयारी खूप छान या मैदानावर आपल्या संघाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी एक स्पर्धेचा चांगला खेळ करतो आणि हा चांगला खेळ आपण मैदानामध्ये पाहतो। या खेळाचा आनंद आपण घेतो। खऱ्या अर्थानं आपण जसं जसं मी मगाशी सांगितलं की टेक्नॉलॉजी पुढे चाललेली आहे। भविष्य मंडळ सध्या तरी आपण पाहिलं तर फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ट्विटरवर जे मंडळ आरोग्य मंडळ आहे ती संपूर्ण मंडळ या मैदानावर या मातीतल्या खेळामध्ये आणण्याचा प्रयत्न या सतेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीनं करण्यात आला। सतेश्वर क्रीडा मंडळासाठी आपण एकदा जोरदार तयार झाला पाहिजे कारण एक धान्य दिवस कबड्डी स्पर्धेचं नियोजन हे संपूर्ण मुरुड तालुक्यासाठी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं। एक कबड्डीचा ठराव आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो। संघाचा खेळ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा संघाला पुढच्या सामन्यासाठी तयारीच्या सूचना होतील। त्या संघाने संघ व्यवस्थापकांनी जबाबदारीने आपले संघ तयार ठेवायचे। पण आता मात्र या स्पर्धेचे निर्णायक सामने आपण पाहणार आहोत। पहिला सामना क्वार्टर फायनलचा मैदानावरती सुरू आहे। दुसरा क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी भागीर स्पोर्ट्स रोहा वर्सेस दर्यावरती नागाव बंदर
संघाला पहिला पुकार 12 वर्ष झालेला आपण लगेच दुसरा देखील पुकार देणार आहोत. वेळ मिळणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण निर्णायक सामने या स्पर्धेत सुरू झालेले आता एक छान वातावरण जे या स्पर्धेसाठी निर्माण झाले ते वातावरण आम्हाला अंतिम सामन्यापर्यंत तसंच ठेवायचं आहे. आणि या चांगल्या वातावरणात या ठिकाणी ही स्पर्धा आम्हाला आपण पाहतो. दोन बघायचे संघ आमने सामने भेटत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की दोन्ही संघांनी विजय मिळवून क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये धडक मारली आणि आता मात्र आमचे सामने भेटत आहेत. मैदानावरती आपण पाहतो या स्पर्धेचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन संघ आणि या दोन संघातील खेळाडू जे नक्कीच रायगड जिल्ह्यातील नामवंत यादीमध्ये ज्यांचे अर्थाने नाव घेतलं जातं चांगला खेळ देखील करतात. श्री सतीश मंडळ भंडारगडा आयोजित श्री काळभैरव चषक 2024 ही स्पर्धा 11 टीम दिल्या दोन त्या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर त्यांच्या गुणांनी या ठिकाणी श्री सतीश नक्कीच गुणांची कमाई करतो. ज्या निर्माण खराब करू शकत होती झाला बदल झाला ठरवण्याचा काळ झाला धीरज ठरवण्यासाठी रडत चढाई आपण असं मैदानावरती पाहतो. इकडे येऊ नको डोरडा एक भरदंड सुरू झालेला एक काष्टकरी नवरदेव पुन्हा एकदा आपण पाहिलं संगीत खेळ मैदानावरती पाहायला मिळतो. पुढच्या सामन्यासाठी भागीरश्रेष्ठ सरोहा यांचे दर्यावरती नागाबंद या दोनही संघांनी त्वरित राहायचंय. हळूहळू आपण अंतिम सामन्याकडे प्रवेश करणार आहोत. आणि पुन्हा एकदा मैदानावरचा खेळ आपण पाहतो. योगेश मंगळे उत्तम हा बोलते मला तर डबल डबल दिसतंय. तो बरोबर करणार ऐकायला जायला सामना आपण पाहतोय. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भंडारगडा आयोजित काळगाव चषक 2024 मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय. आपण 85 वर्ष मागे गेलो तर याच मैदानामध्ये पुढे मकर संक्रांतीला महाराष्ट्रात भूमी स्पर्धा आयोजित केलेली आहे. खरोखरच या स्पर्धेची कित्येक बहुत चर्चा स्पर्धा चालू होते तेव्हा येतो आणि आज तो दिवस रात्री आपल्याला उतरलेला आहे आणि त्याचा आपण क्षण या भव्य स्पर्धेचा पाहतो. खूप चांगले होते. ज्याने चढाई त्यांच्या अखंडसारखी चढाई आहे या खायबर संघातील योगेश मंगळे यांनी सातत्याने गोल काढण्याचा प्रयत्न केला आणि तो मात्र काय आग्रह करा. आपण छान खेळतायत. खेळामध्ये खेळावरती शिस्तबद्ध खेळ हा कुठेही विश्वासाला गालबोट लागणार नाही याची आपण सुद्धा सर्वांनी दखल घेतली पाहिजे. खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचा क्षण आपण पाहतोय. भागीरश्रेष्ठ सरोहा वर्सेस दर्यावरती नागाबंद दोन्ही संघांना दुसरा पुकार मिळते. सेकंड बॉल आहे मित्रांनो. आपण तयारीत राहा. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण या स्पर्धेचा खेळणार आहोत. तिसरा कॉल आल्यानंतर आपण मैदानावर उपस्थित राहायचं आहे.
मैदानावरची दोन संघांमध्ये जी चुरस स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो जय हनुमान खाडांबोली वर्सेस वागेश्वर रोड असा क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे आणि आपण पाहतो मैदानावरती जय हनुमान खाडांबोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर योगेश पुन्हा एकदा चढाई करतो. मस्त टॅकाला गादी होती भेटली हवाड्या. सुरुवातीपासूनच आपण पाहिले एक छान स्पर्धा या ठिकाणी आम्ही आमचं देखील लक्ष सर्वांकडे आहे. या ठिकाणी जो लाईनमॅनचं काम करतात घेतलं हे देखील अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि नक्कीच जे जबाबदारी त्यांच्यावरती दिलं आहे ती अतिशय खूप पार पडत आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं होतं अतिशय जबरदस्त या मैदानावरती गेलं आणि जे लाईनमॅन आहे प्रितेश भोसले यांच्यासोबत महेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा बक्षीस उपकार आहे. प्रतिनिधीसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. निखिल बंड त्यांच्याकडून हे 100 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. चांगल्या संक्रमणनंतर आपला कॅश प्राइज घेऊन जातो. चांगला खेळ दोन्ही संघाच्या मैदानावरती आपण पाहतो. एक रोहा तालुक्यातील संघ तर दुसरा मुरुड तालुक्यातील जे हनुमान खाडांबोली संघ. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण या मैदानावरती एक सुंदर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. योगेश मंगळाची खेळ आपण मैदानावरती पाहतो. जे हनुमान खाडांबोली संघाचा एक उंचापुरा चढाई पाहणार तिथे आपण पाहिलं तर निदान दिवसा रुग्ण आपल्याला पाहायला मिळतं. मैदानावरती दोन दलांचा संघ एकीकडे धीरज खरेवले तर एकीकडे योगेश मुगे अशी लढाई मैदानावरती आपण पाहतो. पुन्हा धीरज खरेवलेची चढाई आपण मैदानावरती पाहणार आहोत. दोन पाहून आहे धीरज खरेवले संघ आतापर्यंत आता पुन्हा एकदा आपण पाहतो त्या संघासाठी यशस्वी चढाई करून प्रयत्न करतो. पुन्हा एकदा योगेश लीड जिंकमध्ये बोलली योगेश सिंगाची चढाई मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतो. खूप सुंदर प्रकारे मैदानावरती पाहायला मिळतो. वागेश्वर रोड या संघाच्या मैदानावरून योगेश बाळगोड तर धीरज एक मजबूत सदस्य लागलेला एक अष्टपैलू खेळाडू रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या अजून खेळाडू आपण ज्याचा खेळ मैदानावरती पाहतोय. हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं की अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेला खेळण्यासाठी येत असतात आणि त्यांचा खेळ या ठिकाणी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही संधी आपण सर्व मुरुडकरांसाठी श्री सतेश्वरी जिल्हा मंडळ भंडारवाडा दरवर्षी करत असतात. कबड्डी स्पर्धा ज्या कबड्डी स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 33,332, द्वितीय क्रमांकाचं रंग पारितोषिक 22,222, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,111 अशी हे पारितोषिक या स्पर्धेसाठी आहेत. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. प्रफुल्ल बैठक पुन्हा एकदा चढाई करणे तिथे निखिल बेंड यांच्याकडून मागच्या चढाईला
100 रुपयाचा कॅश प्राईज झाला होता. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण पाहतो. मैदानावरचा चालू सामना संपल्यानंतर पुढील सामना खेळण्यासाठी भागीर स्पोर्ट्स रोहा वर्सेस दर्यावर्दी नागाव होतं. या दोन्ही संघांना आपण पुकार दिलेला त्या दोन्ही संघांना सूचना असेल की आपण तयारीत राहायचं. इथे भीती वाटते. तर निबांध सारं आपण पाहतो सर्दीच्या बघा देखील बाजूला परंतु इथे पुन्हा एकदा चित्रपट पाहायला मिळाले. सामना यशस्वी चढाई करतो. आपल्या संघाच्या पाठीमागे जमा करतो. सामना संपायला शेवटची काही मिनिटं शिल्लक आहे. तर नक्कीच अटीतटीची 12-19 असा गुणफलक आपल्याला अपेक्षा सर्व बदल पॅटर्न आहे. खेळ मात्र मैदानावरती पाहायला मिळतो. अंकुश भाजून नक्कीच एक सुंदर कार्य देखील पाहायला मिळाले. तर असे देखील मनोरंजन मिळतं आपल्या संघासाठी. नंतर निबंध रोखलेले आपण पाहतो. वाटेश्वर होत या संघाकडून पुन्हा एकदा नक्कीच सुंदर चित्रपट पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जोरदार मिळाला तो जोरात गेला. पुन्हा एकदा एक गुणाची गमावी आपण पाहतो. अजूनही संघाचा काही वेळ शिल्लक आहे. क्षणाला बदलणारा हे खेळ म्हणजे खेळ कबड्डी. तुमच्या आणि आमच्या आवडीचा खेळ म्हणजेच कबड्डी. या खेळाला आपल्याला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजेच कबड्डी. पण एकदा अंकुश भावडे ज्याच्या मागच्या चढाईला आपण पाहिलं की 2 गुण गेले यावेळेला पुन्हा प्रयत्न आणि यावेळेचा प्रयत्न मात्र पुन्हा धीरज ही खरेदीची चढाई आपण मैदानावरती पाहतो. वारंवार आपल्या संघटनेची चढाई करत आहे. गुणांची कमाई करताना आपण पाहिलं. सुपर टॅकल वाहणारी खारांबोली संघासाठी एक चुरशीचा सामना या खेळाला आपण मैदानावरती पाहतो. एक गुण गुन्ह्याला दिला गेला. प्रफुल्लची चढाई आपण पाहतो. प्रफुल मात्र अतिशय सावधानी पुन्हा सुपर टॅकल आव्हान असेल. यावेळेला मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतो की यशस्वी चढाई पाहायला मिळतात. प्रफुल्ल पुन्हा एकदा चाल करून येतो. लागेल सर्वात या संघाच्या प्राण्यामध्ये ज्याला आपण पाहतो आतापर्यंत खूप चांगल्या चढाया त्याचं पाहायला मिळाल्या. आणि नक्कीच दर्शकाचा प्रयत्न होता तो मात्र फसला. एक सुंदर प्रकार जमायचा पाहायला मिळाली. लेण्याचा वेग आला तो जवानमान झाला. जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला 21-21 गुण दोन्ही संघांच्या खात्यामध्ये पाहायला मिळता होता. थोडासा बदल नक्कीच धीरजच्या चढाईने केला. माघारी परत त्याला प्रत्युत्तर योगेश म्हणजे आपल्याला दिला जाईल. जे पण प्रकारे आपण वाद घालायचा आहे. नक्कीच पुढचा सामना आपण मैदानावरच्या पातळी जवानमान खारांबोली वर्षेच्या वागेश्वर रोज असं सुंदर एवढ्या मैदानावरच्या सर्व नक्कीच आपल्या सामन्याला सर्व प्रेक्षकांची आपण मनात घेतलेली आहे.
अरे बाजू रे आणि दिलेली संधीचे देखील आपण सोनं करायचं. पुन्हा एकदा सर्वांना आपण मैदानावर जातो. मैदानावरचा पहिला मिळाला क्वार्टर फायनलचा हा पहिला सामना मैदानावरचा आपण झाला. मोठी सामना